रामकृष्ण हरी. आज आपण नवीन अभंग तुकोबारायांचा घेऊन आलो आहोत. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अहंकार शोभती सकळ, येथे अहंकार शोभती सकळ, भाव भय फळ इच्छेचे ते, भाव भय फळ इच्छेचे ते. अंतरीचे बीज जाणे कळवळा, अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त का घडी आल्या विना, प्राप्त का घडी आल्या विना. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. रामकृष्ण. तुकोबारायांनी सहज सोप्या शब्दांमध्ये या अभंगाचा उलगडा करून दिला की मनुष्य देह ज्या ज्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे ना, त्या प्रत्येक गोष्टींसाठी सत्य संकल्प करणं गरजेचं. कोणतंही कार्य करायचं असेल, कोणतीही गोष्ट करायची असेल, आपल्याला जो विडा हाती घ्यायचा आहे ना, त्याचा पहिल्यांदा संकल्प करणं गरजेचं. सत्य संकल्प जो हातीमध्ये धरतोय ना, त्याचा सत्य संकल्पाचा दाता नारायण. जो संकल्प मी शुद्ध अंतःकरणामधून हाती धरलेला आहे ना, हाती घेतलेला आहे ना, जे मला करायचंय ना, तो संकल्प सत्याचा पाहिजे. म्हणून स्पष्ट तुकोबारायांनी म्हटलंय सत्य संकल्प. संकल्प भरपूर करतोय आम्ही, संकल्प जीवनामध्ये आम्ही भरपूर करतो, काय काय नको नको ते संकल्प करतोय. परंतु तुकोबाराय म्हणतात संकल्प कसा असला पाहिजे, सत्य. का सत्य नाही आम्हाला आवडत ना, आम्ही सत्याच्या मागे जातच नाही, आम्हाला असत्य पाहिजे. का असत्य जिथे जिथे आहे ना, तिथे सर्व आहे, परंतु सत्याच्या मागे कोणी जायला बघत नाही. तुकोबाराय म्हणतायत सत्य पकडा. आणि तो संकल्प जर का करायचा असेल ना, तर तो संकल्प भगवंताला समोर ठेवून करा. कारण ज्या भगवंताने जन्माला घातलंय, तुम्हा आम्हाला जो परमात्मा आत्मा सांभाळतोय, त्याचा आम्हाला विसर पडला. म्हणून क्षणोक्षणी क्षणोक्षणी विचार त्याचा पाहिजे. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो नारायण आहे, तो भगवंत आहे, तो करणार आहे. सर्व करी पूर्ण मनोरथ. जे काही मला करायचंय, जे माझ्या अंतरामध्ये आहे, ज्याचा मी दृढ निश्चय केलाय, ज्याचा मी संकल्प करतोय, तोच पूर्ण करणार आहे ना, तोच पूर्ण करणार. दुसरा कोण करेल का? नाही करू शकत. जर मला एखादा प्रश्न अडलेला आहे, एखाद्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न, जर गणिताचा प्रश्न अडलेला असेल आणि त्याने जाऊन का जर का मराठी विषयाच्या शिक्षकाला जर का विचारलं, तर ते गणित सोडवून नाही मिळणार. ते गणित सोडवण्यासाठी कुठे जावं लागेल? गणिताच्या शिक्षकाकडे जावं लागेल. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, तोच मनोरथ पूर्ण करणारा. येथे अलंकार शोभती सकळ, भाव भय फळ इच्छेचे ते. आता हे अलंकार तुकोबारायांनी सांगितलेले आहेत. हे अलंकार काय आहेत? मनुष्य देहाला नटण्यासाठी, थटण्यासाठी, जेव्हा आपण एखाद्या बाहेर एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा जातोय, नटून तुटून काय काय आपण त्याच्यावर भूषण लावतोय, अलंकार लावतोय, है ना, वेगवेगळे अलंकार आहेत या देहाला सजवण्याकरिता. तसं परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये भक्तीची, नामस्मरण असेल, नविदा भक्ती दिलेली आहे. भजन, कीर्तन, स्मरण, पाच सेवन, अर्चन, वंदन, दास, सख्य, शेवटचं आत्मनिवेदन, हे सगळे अलंकार आहेत.
आणि हे अलंकार शोभून दिसतात जेव्हा अंतःकरणातून आम्ही सत्य संकल्प दृढ निश्चयातून धरलेला आहे. सत्य संकल्प तो संतांनी केलेला आहे. आम्ही असत्याचे संकल्प केलेले आहेत, मोह मायाजाळाचे संकल्प आम्ही केलेले आहेत. आमचा संकल्प सत्याचा आहे का? कधी आम्ही असा संकल्प केला की नाही, मला भक्ती करायची आहे, भक्तीतून भगवंतापर्यंत पोचायचंय, मला मोक्षाला जायचंय, नामस्मरण करायचंय, मला साधना करायची आहे, मला हरिपाठ करायचंय, मला कीर्तन करायचंय, प्रवचन करायचंय. कधी हा आम्ही संकल्प केला का? हा संकल्प करणं हे अलंकार आहेत. नामस्मरण करणं, साधना करणं, ध्यान करणं, धारणा करणं, हरिपाठ करणं, पूजा अर्चा करणं, भक्ती करणं, भजन गाणं, अभंग गाणं, हे अलंकार आहेत. आणि हे जर का आम्ही घेऊन जातोय ना, हे अलंकार शोभून दिसतात भक्ताला. भाव बळे फळ इच्छेचे, बरंच आहे ना. अंतरीचे बीज जाणे कळवा, व्यापक सकाळ ब्रह्मांडाचा. काय अंतरीचे बीज, जे मी सत्य संकल्प आहे ना, तो दृढ निश्चयातून आहे. कुठलीही इच्छा, आकांक्षा, मनीषा, भावना, कल्पना न करता जो काही भाव आपण ठेवलेला आहे, तो अंतःकरणातून शुद्ध पवित्रेतून शुद्ध अंतःकरणातून आपण ठेवलेला आहे. आणि तो कळवा त्या भगवंताला माहिती आहे, बरोबर ना. मीराबाईने काय केलं? भगवंतापर्यंत पोहोचली ना, भगवंताच्या चरणी लीन झाली ना. जनाबाई ओव्या गात होती, ओव्या गात होती, ओव्या गात होती. काम करताना तिची चोळी शिवण्याचं काम सुद्धा पांडुरंगाने केलेलं आहे. अंतरीचे बीज जाणे कळवळा, तिच्या अंतःकरणात शुद्ध भाव होता, म्हणून भगवंताला तिथपर्यंत यावं लागलं. व्यापक सगळा ब्रह्मांडाचा. अहो कुठेही असू द्या ना, कुठेही असू द्या, कुठेही असू द्या, त्या दगडामध्ये सुद्धा तो जो जीव होता, अहंकार आला होता राजाला. राजाला अहंकार आल्यानंतर भगवंताने सांगितलं की अरे, त्या दगडीमध्ये जे आहे ना, त्याला सांभाळणारा पण तूच होता का? भगवंत आहे त्या दगडीमध्ये सुद्धा. त्याच्या आतमध्ये जो काही प्राणी होता, त्याचं पालन पोषण करण्याचं काम त्या भगवंताने केलं होतं. म्हणजे ब्रह्मांडामध्ये तुम्ही कुठेही जा, खाली जा, वर जा, प्रत्येक ठिकाणी तो भरून पुरून उरलेला आहे. तो कुठे नाही असं नाही, सगळीकडे आहे. म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामधून जेव्हा भाव शुद्ध अंतःकरण, शुद्ध पवित्र अंतःकरणातून जेव्हा तो कळवा येतो ना, तो कळवा त्या भगवंताला कळत, तो कळतोय. आणि ती पूर्णता करण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी भगवंत सहजतेनं धावून येतो. समजा जनाबाईसाठी धावून आला ना, आला की नाही? बोला कुंभारासाठी धावून आला, प्रत्येक संतांसाठी धावून आला. कारण त्या प्रत्येक संतांनी त्या भगवंताचा दावा केला होता. तुम्हा आम्हाला तुकोबाराई या अभंगातून हेच सांगतायत, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला नामस्मरण भक्तीमध्ये लीन व्हायचंय, भगवंताचरणी लीन व्हायचं आणि मग भगवंताकडे मागणी करायची. तुका म्हणे नाही चालत तातडी. हा, इथे तातडी नाही म्हणजे पी हळद आणि काय ते हो गोरी असा प्रकार नाहीये. मी आज भजन केलं आणि लगेच मला प्राप्त झाले नाही. का म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. जी काही वेळ, काळ आणि वेळ ठरलेला आहे, ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्राप्ती नाही. का म्हणे नाही चालत तातडी, काही करून काहीही होणार नाही, त्याची प्राप्ती होणार नाही, ते शून्य आहे, त्याचं काहीही आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून तातडी, काही करून उपयोग नाही. कारण जो काळ आहे, जी वेळ ती ठरलेली आहे आणि त्याच वेळेत आपल्याला ते प्राप्त होणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून मोक्ष प्राप्तीकरिता जी काही प्राप्ती आहे ती जर करायची असेल, सत्वगुणाची प्राप्ती करायची असेल, ह्या ये लोकातून परलोकाकडे जायचं असेल, तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी साध्या आणि सरळ सोप्या शब्दांमध्ये सांगितलेला आहे की सत्य संकल्प धरायचा आहे, तो सत्य संकल्प दृढ असला पाहिजे. ज्या काही माझ्या अपेक्षा आहे, जो काही माझा मनोरथ आहे, तो पूर्ण केल्याशिवाय भगवंत राहणार नाही.
फक्त त्याकरिता असणारे जे अलंकार आहेत, या इहलोकाकडून परलोकाकडे जाण्याकरिता जे काही साधनं दिलेली आहेत ती नवविधा भक्ती आहे. जे काय अलंकार आहेत ते अलंकार भाव भक्तीपूर्वक आपण त्याचं पूजन केलं, परिधान केलं, तर त्या आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो काही कळवा आहे तो भगवंत जाणतो. आणि ती काय एक काळ आला, एक वेळ आली की भगवंत आपल्याला नक्कीच जो काही आपण मनोरथ केला होता, जो काही आपण सत्य संकल्प केला होता तो पूर्ण करतोय. तुकोबाराय या अभंगातून आपल्याला स्पष्ट करताय. रामकृष्ण.